माऊली रिक्षा भेटली माऊली. माऊली जरा मदत हवी होती माऊली. बोला की माऊली. माऊली जरा घरापर्यंत सोडताव का माऊली? खिशात 1 रुपया नाहीये. वारीवर आलोय माऊली. वारीवर आलोय? हो माऊली. काय गरज आहे माऊली एवढा? माऊली देवभक्ती माऊली. चला बसा. वारीवर आलो म्हणल्यावर काय म्हणायचं आहे? बसा. काय माऊली एवढा त्रास मध्ये जायची काय गरज होती का? 1 वर्ष नाही गेलं तर विठ्ठल तुमच्या रुसला असता काय? माऊली देवभक्ती माऊली जन्मापासूनच आहे. काय माऊली विठ्ठलासारखं भेटला माऊली तुम्ही. माऊली नाव काय माऊली तुमचं? मगाशी विठ्ठल म्हणून बोललात ना, विठ्ठल म्हणूनच बोलवा. धन्य आहे माऊली. या सुमसाम रस्त्याला तुम्ही काय करत होता विठ्ठल? अरे हीच तर आमची सेवा आहे. म्हणजे जे वारकरी पंढरपूर पर्यंत चालत चालत निघतात यांच्यात सेवा करायची आणि त्यांना सुखरूप घरी पोहोच करण्याची हीच आमची सेवा. धन्य आहे माऊली तुमचं. माऊली तुम्ही कधी गेलता का वारीला? मी दरवर्षी असतो मी, पण मी एवढंच की मंदिरात नसतो. मंदिराच्या बाहेर माऊलींची सेवा करत राहतो. तेच म्हणतोय मगापासून तुला कुठं तर बघितल्यासारखं वाटतंय माऊली. असं होय? विठ्ठल तेवढं प्रसाद ठेवलो ते खाऊन घ्या. हे जरा प्रसाद आम्हीच तुमच्याकडे सगळे हे पोचायला लावतो आणि तुम्ही आम्हालाच देता. जावा आराम करा. त्या माऊलीला तर मी माझा पत्ताच सांगितलं नव्हतं, तर ह्याला कसं काय माहिती आहे ही माझं घर आहे म्हणून? मगाशी विठ्ठल म्हणून बोललात ना, विठ्ठल म्हणूनच बोलवा ती आणि त्यांना सुखरूप घरी पोहोच करण्याची हीच आमची सेवा. माझ्या प्रत्येक भक्तांना मी कोणत्याही रूपात येऊन दर्शन देऊनच जातो.